Hello and welcome to this video class of our ninth class English. I am Bhaskar Khadbade from GDP High School, Palsap, Usmanabad. In this particular video, we will discuss the last section of this lesson 1.3. Hope is the thing with feathers. English workshop section. As well as we also see the appreciation of poem, which is also an important question which asked in our exam, ninth class as well as 10th class SSC exam also. And this question is for 5 marks. So we will see this section or this question or this pattern of question appreciation of poem also. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या कवितेचा जो शेवटचा भाग आहे, ज्याला आपण इंग्लिश वर्कशॉप सेक्शन असं म्हणतो, तर या भागावर आपण व्यवस्थितपणे चर्चा करणार आहोत. यासोबतच आपणाला प्रश्नपत्रिकेमध्ये 5 गुणांसाठी विचारला जाणारा जो प्रश्न आहे इयत्ता 9वी आणि 10वी, तसंच SSC बोर्ड म्हणजे 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुद्धा अप्रिसिएशन ऑफ पोयम या नावाचा एक 5 गुणांसाठी प्रश्न विचारला जातो. तर कवितेचं रसग्रहण लिहा. तर याच्याविषयी सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. So watch this video till last. You can use your textbook while watching this video also. आपण हा व्हिडिओ व्यवस्थितपणे, शांतपणे, एकाग्रपणे शेवटपर्यंत पाहावा आणि हा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही तुमच्या पुस्तकाचा सुद्धा उपयोग करावा. It will help you to understand better this chapter or this video. जर आपणाला हा व्हिडिओ आवडला आणि आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपण हे चॅनल सबस्क्राईब करावं, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्या विषयाशी संबंधित शैक्षणिक व्हिडिओ पाहता येतील. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओ तुम्ही लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सो द फर्स्ट ॲक्टिव्हिटी अंडर आवर इंग्लिश वर्कशॉप ऑफ दिस लेसन, या पाठाची किंवा या कवितेच्या इंग्लिश वर्कशॉप अंतर्गत असणारी जी पहिली कृती आहे, मॅच द फॉलोइंग. यू कॅन सी ऑन युअर बुक ऑन पेज नंबर 15. आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 15 वर ही ऍक्टिव्हिटी पाहू शकता. द फर्स्ट ऍक्टिव्हिटी इज मॅच द फॉलोइंग. In first column number A, there is the words and the meaning of those words are given in column number B. पहिल्या कॉलम मध्ये काय आहे, शब्द आहेत आणि या शब्दांचा जो अर्थ आहे, जो meaning आहे, तर तो B कॉलम मध्ये दिलेला आहे. I will read the column first. 1 नंबर आहे hope, 2 नंबर gale, storm, 3 नंबर keep warm, 4 नंबर chillest land आणि 5 नंबर a crumb. The meaning which is given on column number B of those words which are given in column number A. पहिल्या कॉलम मधील शब्दांचे जे अर्थ दिलेले आहेत ते दुसऱ्या कॉलम मध्ये आहेत. A, difficulties and problems. B, toughest times in life. C, a very small bit. D, a nest in the tree, or we can say on the tree. E, provide comfort, and F, bird. We have to match these words with their meaning which is occurred in our poem. तर पहिल्या कॉलम मध्ये शब्द आणि दुसऱ्या कॉलम मध्ये दिलेले जे अर्थ आहेत, तर यांच्या आपल्याला काय करायचे आहेत, जोड्या लावायच्या आहेत. तर पहिली जोडी आहे होप. तर या कवितेमध्ये होप कशाची रेफर केलेली आहे, तर बर्ड्स, एका पक्षाची. होप बर्ड. सेकंड आहे गेल ऑर स्टॉर्म. टफेस्ट टाइम्स इन लाईफ, आपल्या आयुष्यातील अतिशय कठीण प्रसंग, और वी कॅन से व्हेरी ॲडव्हर्स और डिफिकल्ट और प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन इन विच वी ट्रॅप्ड. टफेस्ट टाइम्स इन लाईफ. टफ म्हणजे खूप अवघड, टाइम्स इन लाईफ आपल्या जीवनातील खूप प्रतिकूल परिस्थिती. चिल्लेस्ट लँड. द नेक्स्ट वन इज 3 नंबर कीप वॉर्म. प्रोव्हाइड कम्फर्ट. कीप वॉर्म म्हणजे काय, प्रोव्हाइड कम्फर्ट. कम्फर्ट म्हणजे काय, व्यवस्थितपणे आधार देणं किंवा थोडंसं सुरक्षा प्रदान करणं. 4 नंबर चिल्लेस्ट लँड. याचा अर्थ काय होतोय, डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स. चिल्लेस्ट लँड म्हणजे अतिशय थंड प्रदेश, म्हणजेच काय, डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स, अतिशय अडचणी ज्याला म्हणूया आपण,
डिफिकल्टीज अवघड बाबी किंवा अवघड प्रसंग, अँड प्रॉब्लेम्स आणि आपल्या अडचणी. 5 number, a crumb. A crumb means a very small bit, means in a very small quantity. अतिशय थोड्या प्रमाणामध्ये किंवा थोडं सुद्धा ज्याला म्हणूया आपण. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी, ऍक्टिव्हिटी नंबर 2, use the proper form of the verb in each line. प्रॉपर फॉर्म, व्हॉट इज मीन बाय प्रॉपर? प्रॉपर म्हणजे योग्य, फॉर्म म्हणजे प्रकार, यूज म्हणजे वापर करा. यूज द प्रॉपर फॉर्म ऑफ द वर्ब इन ईच लाईन. प्रत्येक ओळीमध्ये दिलेल्या क्रियापदाचं योग्य रूप वापरून ते वाक्य पुन्हा लिहा. इथं वाक्य कोणते दिलेले आहेत? होप इज द थिंग विथ फिदर्स. दुसरं वाक्य आहे दॅट पर्च इन द सोल. इन ब्रॅकेटमध्ये कोणता शब्द दिलेला आहे? पर्च. तर याचं योग्य रूप आपल्याला वापरायचं आणि हे वाक्य नंतर लिहायचं. पुढचं वाक्य आहे अँड ब्रॅकेटमध्ये सिंग द ट्यून विदाउट द वर्ड्स. लास्ट सेंटेन्स इज अँड नेव्हर इन ब्रॅकेट स्टॉप एट ऑल. तर आपल्याला दुसरी, तिसरी आणि चौथी ओळ. तर दुसऱ्या ओळीमध्ये ब्रॅकेटमध्ये दिलेला शब्द किंवा क्रियापद आहे पर्च, तिसऱ्या ओळीचं क्रियापद आहे सिंग आणि चौथ्या ओळीचं आहे स्टॉप. तर हे यांचं योग्य रूप आपल्याला वापरून हे वाक्य पुन्हा लिहायचे. आपण जर कवितेमध्ये पाहिलं तरी आपल्याला ते लक्षात येऊ शकेल. तर या ठिकाणी पहिलं वाक्य आहे दॅट इन ब्रॅकेटमध्ये पर्च इन द सोल. तर पर्च योग्य फॉर्म काय आहे या ठिकाणी? दॅट पर्चेस इन द सोल. तर दॅट हा एकवचनी करता असल्यामुळं आणि हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असल्यामुळं आपल्याला पर्चला काय करावं लागतं? यस लावावं लागतं. सेकंड सेंटेन्स आहे अँड कंसामध्ये आहे सिंग द ट्यून विदाउट द वर्ड्स. हे सुद्धा वाक्य कसं आहे? अँड आणि मग सिंगला काय करायचं आपल्याला? यस प्रत्यय लावायचं. अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स. आता या ठिकाणी सब्जेक्ट दिलेला नाही, परंतु सब्जेक्ट कोणता आहे? द बर्ड. द बर्ड इज अ सिंग्युलर. बिकॉज ऑफ दॅट दिस टेन्स ऑफ दिस सेंटेन्स इज सिंपल प्रेझेंट टेन्स. फॉर दॅट रिझन वी हॅव टू अटॅच यस द वर्ड सिंग. अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स. तर तिसरं वाक्य आहे अँड नेव्हर स्टॉप एट ऑल. तर कंसामध्ये दिलेलं आहे स्टॉप. तर याचं योग्य रूप काय आहे? अँड नेव्हर स्टॉप्स एट ऑल. तर स्टॉपला सुद्धा आपल्याला काय करायचं? यस लावायचं. तर अगेन दिस सेंटेन्स सब्जेक्ट इज ऑल्सो द बर्ड. या वाक्याचा जो कर्ता आहे हा कर्ता सुद्धा काय आहे? द बर्ड आहे. म्हणून या ठिकाणी साध्या वर्तमान काळामध्ये वाक्याचा कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर क्रियापदाला आपण यस किंवा येस प्रत्यय लावतो. म्हणून या तिन्ही वाक्याचा काळ हा साधा वर्तमान काळ आहे आणि तिन्ही वाक्याचा कर्ता सिंग्युलर आहे, म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. बिकॉज ऑफ दॅट वी हॅव टू अटॅच येस फॉर बोथ द फॉर्म ऑफ वर्ब्स. नाउ सी द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी नंबर 3, रीड द एक्झाम्पल्स अँड फिल इन द ब्लँक्स इन द सेम पॅटर्न. या ठिकाणी तुम्हाला जी तिसरी ऍक्टिव्हिटी आहे ऑन पेज नंबर 16, रीड द एक्झाम्पल्स अँड फिल इन द ब्लँक्स इन द सेम पॅटर्न. या ठिकाणी जे खाली दिलेलं उदाहरण आहे ते उदाहरण पाहून तशाच पद्धतीनं वी हॅव टू फिल द ब्लँक्स बाय रायटिंग अप्रोप्रिएट वर्ड्स. आता हे एक्झाम्पल्स कसे दिलेले आहेत? ए मध्ये जर आपण पाहिलं, ए एक्झाम्पल्स. एक्झाम्पल म्हणजे काय? उदाहरण. तर कोणतं उदाहरण दिलेलं आहे? स्वीट, स्वीटर आणि स्वीटेस्ट. आता हे काय आहे? स्वीट हे काय? दिस इज अन ऍडजेक्ट. Means these are the form of adjective, or we can say the positive degree, superlative degree, and positive degree, comparative degree, and superlative degree. तरतम भाववाचक रूप ज्याला म्हटलं जातं, म्हणजे विशेषणाचं पहिलं, दुसरं आणि तिसरं रूप. पहिलं जे रूप आहे ते पॉझिटिव्ह डिग्री मध्ये वापरलं जातं, दुसरं रूप हे कंपॅरेटिव्ह मध्ये आणि तिसरं रूप हे सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये. मराठीमध्ये आपण त्याला तरतम भाववाचक रूप असं म्हणतो. मग या ठिकाणी स्वीट, स्वीटर आणि स्वीटेस्ट. मोस्ट ऑफ द सेकंड अँड थर्ड फॉर्म, आय मीन्स द कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह फॉर्म बाय ऍडिंग ER अँड EST. म्हणजे विशेषणाचं दुसरं आणि तिसरं रूप, म्हणजे विशेषणाच्या मूळ रूपाला ER प्रत्यय लावला की त्याचं दुसरं रूप तयार होतं, म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं तयार होतं, आणि EST प्रत्यय लावला की काय होतं? सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वापरलं जाणारं रूप त्या ठिकाणी तयार होतं. मग या ठिकाणी एक्झाम्पल काय दिलेलं आहे? स्वीट, स्वीटर आणि स्वीटेस्ट.
तर स्वीट हे विशेषण आहे, स्वीट म्हणजे गुड, त्याला ER हा प्रत्यय लागल्यानंतर स्वीटर तयार झालं, जसं की गुड, बेटर, बेस्ट आहे, किंवा ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल आणि मोस्ट ब्युटिफुल. तशा पद्धतीनं स्वीटला ER प्रत्यय लावला, त्याचं कंपॅरेटिव्ह डिग्रीचं रूप तयार झालं. आणि मग स्वीटला EST प्रत्यय लावल्यानंतर त्याचं सुपरलेटिव्ह डिग्रीचं म्हणजे फॉर्म तयार झालं. म्हणजे इथं काय केलेलं आहे आपण, स्वीट हा जो शब्द दिलेला आहे तर त्याला ER प्रत्यय लावला आणि त्यालाच EST हा प्रत्यय लावला. म्हणजे दिलेल्या शब्दाला फक्त ER आणि EST अटॅच केलं की मग त्याचं दुसरं आणि तिसरं फॉर्म तयार झालेला आहे. तशाच पद्धतीने या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे, फास्ट, FAST, फास्ट, फास्ट. दिस इज ऑल्सो एन ऍडजेक्टिव्ह. फास्ट त्याला ER लावल्यानंतर फास्टर, त्यापेक्षा वेगा, आणि फास्टेस्ट, फास्टेस्ट, फास्टेस्ट मीन्स सर्वात वेग किंवा सगळ्यात जास्त वेग ज्याला म्हणूया. तर फास्ट, फास्टर आणि फास्टेस्ट, फास्टेस्ट हे जर पाहिलं तुम्ही तर फास्टला ER लावलं, फास्टर तयार झालं आणि त्याला EST अटॅच केल्यानंतर फास्टेस्ट. तसा दुसरं एक्झाम्पल पहा, स्लो, स्लोअर, स्लोएस्ट. स्लोला ER लावल्यानंतर स्लोअर, त्याला EST लावल्यानंतर स्लोएस्ट. स्लो म्हणजे सावकाश किंवा हळू. हाय, हायर, हायेस्ट. हाय म्हणजे उंच किंवा आपण उच्च दर्जाचा असंही म्हणूया. तर हायला ER प्रत्यय लावल्यानंतर या विशेषणाचं म्हणजे कंपॅरेटिव्ह फॉर्म तयार झाला, हायर. त्याला EST लावल्यानंतर काय झालं तयार, हायेस्ट. लो, लोअर, लोएस्ट. लो म्हणजे खाली किंवा खालच्या दर्जाचा. ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट. ग्रेट म्हणजे महान, तर याला ER प्रत्यय लावल्यानंतर ग्रेटरच्या पेक्षा महान किंवा चांगला. आणि ग्रेटेस्ट म्हणजे सर्वात महान. तसं ब्राईट, ब्राईट म्हणजे तेजस्वी किंवा हुशार, त्याला ER प्रत्यय लावला, ब्राईटर दुसरं रूप तयार झालं. त्याला EST प्रत्यय लावल्यानंतर मग त्याचं तिसरं रूप तयार झालं, ब्राईट, ब्राईटर आणि ब्राईटेस्ट. नेक्स्ट वन इज वॉर्म. त्याला ER प्रत्यय लावल्यानंतर वॉर्मर आणि EST प्रत्यय लावल्यानंतर वॉर्मेस्ट. कोल्ड, कोल्डर आणि कोल्डेस्ट. कोल्ड म्हणजे काय, थंड, त्याला ER प्रत्यय लावल्यानंतर कंपॅरेटिव्ह डिग्रीचं कोल्डर आणि EST प्रत्यय लावल्यानंतर सुपरलेटिव्ह डिग्रीचं कोल्डेस्ट. सो these are the examples of adjectives. We can make the form of those adjectives which are used in comparative and superlative degrees by adding ER or EST. तर या ठिकाणी दिलेली जी विशेषणाची रूप आहेत तर ह्या विशेषणांच्या रूपांचा आपण ER आणि EST प्रत्यय लावून कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये वापरली जाणारी रूपे या ठिकाणी तयार केली. द नेक्स्ट एक्झाम्पल इज बी. तर या ठिकाणी काय झालेलं आहे पहा, पहिल्या उदाहरणामध्ये आपण ER आणि EST प्रत्यय लावला होता, पण या ठिकाणी स्ट्रेंज हा शब्द आहे, STRANG. स्ट्रेंज म्हणजे विलक्षण किंवा अनोळखी ज्याला म्हणूया आपण. पण या ठिकाणी स्पेलिंग जर पाहिलं तर या शब्दाच्या शेवटी ER, पहिल्या याच्यामध्ये आपण काय केलं होतं, ER आणि EST असे शब्द ऍड केले होते किंवा लेटर्स ऍड केले होते. पण या ठिकाणी ऑलरेडी E दिलेला आहे, तर इथे काय करायचं आपल्याला, फक्त R आपण अटॅच केलं की ते कंपॅरेटिव्ह डिग्री झालं आणि EST अटॅच केलं की काय झालेलं आहे, सुपरलेटिव्ह डिग्री झालेलं आहे. स्ट्रेंज, स्ट्रेंजर आणि स्ट्रेंजेस्ट. म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये किंवा जे विशेषण, ज्या विशेषणाच्या शेवटी E आहे तर त्याच्यानंतर आपण फक्त काय R लिहिलं की त्याचं कंपॅरेटिव्हचं तयार होतं आणि EST लिहिलं की सुपरलेटिव्ह डिग्रीचं रूप तयार होतं. तशाच पद्धतीने या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत पहा. ब्रेव या शब्दाच्या शेवटी सुद्धा E आहे, तर तिथं फक्त आपल्याला R लिहिलं की ब्रेवर तयार झालं आणि पुढे ST लिहिलं की ब्रेवेस्ट. फाईन, फायनर, फायनेस्ट. सिंपल, सिम्पलर, सिम्पलेस्ट. लार्ज, लार्जर, लार्जेस्ट. क्लोज, क्लोजर, क्लोजेस्ट. वाइज, वाइजर अँड वाइजेस्ट. तर in all these examples we have to add R to form the comparative degree form of these adjectives, and when we add EST, not EST but only EST, it will form this form of superlative form. तर या ठिकाणी आपल्याला फक्त दिलेल्या विशेषणाला फक्त R लावलं की कंपॅरेटिव्ह डिग्रीचं रूप तयार झालं आणि EST लावलं की सुपरलेटिव्ह डिग्री. द नेक्स्ट वन इज, here is an example. See, pretty, prettier and prettiest. तर प्रिटी हा जर शब्द पाहिला, याचं स्पेलिंग तुम्ही पाहिलं तर PRTTY. तर पहिल्या याच्यामध्ये आपण ER ऍड केलं, ER आणि EST.
दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपण फक्त आर आणि एस टी ऍड केली, पण या ठिकाणी या शब्दाच्या शेवटी काय आलेलं आहे, वाय आलेला आहे, आणि त्याच्या अगोदर काय आहे, व्यंजन आहे. टी, टी म्हणजे काय, कॉन्सोनंट आहे, आणि वाय हे सुद्धा काय कॉन्सोनंट आहे. पण विशेषणाच्या शेवटी वाय आणि त्याच्या अगोदर जर व्यंजन असेल तर त्याचं कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचं रूप तयार करत असताना वायचं रूपांतर हे आय मध्ये होतं, आणि नंतर मग आपल्याला ई आर आणि ई एस टी हा प्रत्यय लावावा लागतो. प्रिटी, पी आर ई डबल टी वाय, प्रिटी म्हणजे सुंदर समजा, आणि याचं कंपॅरेटिव्ह रूप कसं तयार झालेलं आहे, पी आर ई डबल टी आय ई आर. तर इथं काय झालं, वायचं आय झालं, आणि नंतर मग ई आर हा प्रत्यय लावला. सुपरलेटिव्ह डिग्रीचा फॉर्म पहा, पी आर ई डबल टी आय ई एस टी. तर या ठिकाणी काय झालेलं आहे, वायचं आय झालं आणि नंतर ई एस टी हा प्रत्यय लावलेला आहे. नॅस्टी, नॅस्टियर, नॅस्टिएस्ट, हंग्री, हंग्रियर, हंग्रिएस्ट, angry, angrier, angriest, naughty, naughtier, naughtiest. In all the examples, we can see in the positive form of adjective, the last word is y. And before that, there is a consonant. या प्रत्येक उदाहरणामध्ये आपण जर पाहिलं तर या विशेषणाच्या शेवटीचं जे अक्षर आहे ते अक्षर काय आहे, वाय आहे, आणि त्याच्या अगोदर काय आहे, व्यंजन आहे. म्हणून याला ई आर आणि ई एस टी हा प्रत्यय लावत असताना वायचं आय होतं, आणि मग त्याचं ई आर लावल्यानंतर कंपॅरेटिव्ह रूप आणि ई एस टी लावल्यानंतर सुपरलेटिव्ह फॉर्म या ठिकाणी तयार होतो. I hope you can understand or you understand this. These are the simple technique to make the form of from the positive to comparative to superlative. Now see the next activity, activity number 4. Find the phrases lines in the poem that mean the following. तर खाली जी विधानं दिलेली आहेत तर या अर्थ किंवा या अर्थाच्या ओळी आपल्याला कवितेमधून लिहायच्या आहेत. द फर्स्ट एक्झाम्पल और द सेंटेन्सेस, होप इज अ लाईट डेलिकेट थिंग. लाईट डेलिकेट थिंग, लाईट म्हणजे प्रकाश पण होतो, पण या ठिकाणी लाईट म्हणजे काय, नाजूक. डेलिकेट म्हणजे काय, नाजूक, आणि लाईट म्हणजे काय, हलकी. आणि या ठिकाणी हलकं म्हणजे वजनानं हलकं नाही. तर होप इज अ लाईट डेलिकेट थिंग. तर जी आशा आहे ही आशा खूपच कोमल आणि नाजूक बाब आहे. मग हे प्रूव्ह करणारं सेंटेन्स कोणतं आहे, होप इज द थिंग विथ फिदर्स. तुम्ही जर पक्षाचं पीस पाहिलं, त्याला जर आपण थोडीशी फुंकर मारली तर ते लगेच काय होतं, आकाशामध्ये उडायला लागतं. किंवा आपण जर त्याला थोडंसं म्हणजे व्यवस्थितपणे हाताळलं नाही तर ते खराब होतं. तशाच पद्धतीनं आशा जी आहे आपल्या मनामध्ये असणारी ही सुद्धा खूप नाजूक असते, अशा अर्थानं. नेक्स्ट वन इज होप ऑफर्स कम्फर्ट टू युअर सोल. कम्फर्ट म्हणजे सांत्वन किंवा एक समजा काय म्हणूया आपण त्याला, एक सुरक्षा म्हणूया किंवा एक आधार म्हणूया. होप ऑफर्स कम्फर्ट टू युअर सोल. तर आशा काय करते, होप काय करते, तर तुमच्या आत्म्याला एक समाधान देते. मग या मिनिंगशी रिलेटेड सेंटेन्स कोणता आहे, विच ऑकर्ड इन अ पोएम, दॅट परचेस इन द सोल अँड सिंग्स. जे तुमच्या आत्म्यामध्ये विसावा घेतं आणि गीत गात. नेक्स्ट वन इज होप इज नॉट अ वर्डी थॉट, इट इज मोर लाईक अ फिलिंग अँड इमोशन. होप इज नॉट अ वर्डी थॉट. आशा म्हणजे हा शब्दात व्यक्त करणारा विचार आहे का, वर्ड म्हणजे शब्द, वर्डी थॉट म्हणजे शब्दामध्ये व्यक्त केला जाणारा विचार आहे. तुम्हाला नॉट, इट इज मोर लाईक अ फिलिंग. तर शब्दात व्यक्त करण्यापेक्षा ही आशा जी आहे ही एक भावना आहे आणि तो अनुभवण्याचा विषय. इट इज मोर लाईक अ फिलिंग अँड इमोशन. ही एक भावना आहे जी वी एक्सपिरियन्स, जी आपण अनुभवत असतो. याच्याशी रिलेटेड वाक्य कोणतं आहे, अँड सिंग्स द ट्यून विदाउट वर्ड्स. तर हा जी आशा आहे किंवा हा जो पक्षी आहे, सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स मीन्स द एक्सपिरियन्स वी फील, it is very sweet or it is very comfortable to us, but we cannot express with words. हा शब्दामध्ये व्यक्त न करता येणारा एक अनुभव असतो किंवा तो एक प्रसंग असतो. नेक्स्ट वन इज डी. इन द मोस्ट डिफिकल्ट टाइम्स होप ऑफर्स द ग्रेटेस्ट कम्फर्ट. द मोस्ट डिफिकल्ट टाइम्स, अतिशय कठीण प्रसंगामध्ये होप ऑफर द ग्रेटेस्ट कम्फर्ट.
तर ही आशा आपणाला ग्रेटेस्ट कम्फर्ट देते, किंवा सर्वात आशा किंवा सर्वात तुम्हाला एक आधार देण्याचं काम तुम्ही ज्यावेळेस अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये असतात, तर अशाच प्रसंगीमध्ये हा विचार किंवा तुम्ही याच्यातून बाहेर येऊ शकता किंवा आपण याच्यावर मात करू शकतो, ही जी एक आशा असते किंवा दुर्दम्य इच्छाशक्ती असते, तर ही तुम्हाला फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आधार देत असते. तर हे प्रूव्ह करणारं लाईन्स कोणत्या आहेत? तर होल सेकंड स्टॅन्झा. विचार द सेकंड स्टॅन्झा. And sweetest in the gale is heard, and sore must be the storm that could abash the little bird that kept so many warm. The whole stanza proves this thing, that in very adverse or in a difficult times, hope offers us greatest comfort. म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्येच आपणाला फार मोठा आधार ही आशा आपल्याला देत असते. ही होप इज नॉट इझिली डिफिटेड. तर ही जी आशा आहे, नॉट इझिली डिफिटेड, डिफीट म्हणजे हारणं, तर सहजासहजी ती माघार घेत नाही. तर हे दर्शवणारं वाक्य कोणतं आहे? अँड नेव्हर स्टॉप्स एट ऑल. ती कधीही थांबत नाही, कधीच नाही, एट ऑल. नेक्स्ट वन इज होप हॅज गिव्हन कम्फर्ट टू मेनी पीपल. तर आशेनं हॅव गिव्हन कम्फर्ट टू मेनी पीपल, पुष्कळ लोकांना हे आधार देण्याचं काम. तर वाक्य कोणतं आहे? दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. दिस इज द सेंटेन्स विच एक्सप्रेस द मीनिंग ऑफ दॅट द होप इज or the hope has given comfort to many people. The next or the last sentence is hope lives on in very hard times, even when it gets nothing from you. Hope lives on in very hard times. तर आशा कधी असते, कधी राहते? इन व्हेरी हार्ड टाइम. अतिशय प्रतिकूल किंवा कठीण प्रसंगामध्ये ती तुमच्या सोबत असते किंवा तुमची ती सोबत करत असते. आणि इवन वेन इट गेट्स नथिंग फ्रॉम यू. आणि तिला तुमच्याकडून काही मोबदला पाहिजे नसतो किंवा ती आपणाला आपल्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये साथ देते, परंतु याच्या बदल्यामध्ये ती काहीही रिटर्न आपणाकडून मागत नाही. तर ही दर्शवणारं वाक्य कोणतं आहे? येट नेवर इन एक्स्ट्रीमिटी इट आस्क्ड अ क्रम ऑफ मी. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा माझी सोबत करून तिनं माझ्याकडून काहीही मोबदला मागितला नाही. Now see the next activity, activity number 5. We can see on page number 60. We can relate many of our feelings. Feeling म्हणजे काय? भावना. Which we experience. म्हणजे ज्या भावना आपण अनुभवतो, फील करतो, ज्याचा अनुभव आपण किंवा अनुभूती घेतो, दॅट इज कॉल्ड फिलिंग. मीन्स द फिजिओलॉजिकल एक्सपिरियन्स ऑफ युअर इमोशन इज कॉल्ड फिलिंग्स. शारीरिक दृष्ट्या किंवा शारीरिक पातळीवर आपण आपल्या भावनेची जी अनुभूती घेतो, तर त्याला फिलिंग्स असं म्हटलं जातं. वी कॅन रिलेट मेनी ऑफ आवर फिलिंग्स अँड एक्सपिरियन्सेस. एक्सपिरियन्स म्हणजे काय? अनुभव. एक्सपिरियन्सेस टू इव्हेंट्स ऑर थिंग्स इन नेचर. आपण आपल्या भावना आणि आपला अनुभव याची तुलना आपण निसर्गातील अनेक बाबीशी करत असतो. विच ऑफ आवर फिलिंग्स ऑर एक्सपिरियन्सेस कॅन वी रिलेट टू द फॉलोइंग. या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत. या शब्दांशी आपण आपल्या कोणत्या भावना किंवा कोणते अनुभव आपण म्हणजे प्रतिकात्मक स्वरूपामध्ये आपण त्या ठिकाणी त्या बाबीशी निगडीत करू इच्छितो किंवा करतो. द फर्स्ट वन इज डार्कनेस. आता अंधार. अंधार हे काय आहे? डार्कनेस किंवा नाईट. आपण जर राक्षस किंवा भूत किंवा समजा जसं की चोर वगैरे अशाच्या गोष्टी पाहतो, म्हणजे जे काही वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्या कधी होतात? अंधारामध्ये होतात, म्हणजे लोकांपासून लप. म्हणून आपण वी इंडिकेट डार्कनेस ॲट द इव्हिल साईड. म्हणजे एक दुष्ट चिन्ह किंवा एक दुष्ट प्रवृत्ती म्हणून आपण अंधाराकडं किंवा अंधाराला आपण सिम्बलाइज करत असतो. नेक्स्ट वन इज स्टॉर्म. स्टॉर्म मीन्स डिफिकल्टीज. वादळ म्हणजे काय? अडचणी. सनराईज. सनराईज मीन्स सूर्योदय. बिगिनिंग, प्रोग्रेस और ग्रोथ. Sunrise is the indication of the beginning of the day. Like that, this also indicate the beginning of new thing which will be happen beneficial or good in our life. आपल्या आयुष्यामध्ये एक चांगली सुरुवात आहे.
किंवा चांगल्या सुरुवातीचं प्रतीक म्हणून आपण सूर्योदयाकडे पाहतो. और प्रोग्रेस आपला विकास किंवा ग्रोथ आपली जर वाढ होत असेल. लाईट शॉवर म्हणजे थोडंसं रिमझिम पाऊस झाला. शॉवर म्हणजे काय, वर्षा किंवा पाऊस. पण हा कसा आहे, लाईट शॉवर म्हणजे हलका पाऊस. वी एन्जॉय द लाईट शॉवर स्पेशली इन sun. If there is a sun in the sky, there is some occasion, the light shower came. We enjoy this. This is very pleasant or happy moments. ज्यावेळेस समजा उन्हामध्ये पाऊस, हलकासा पाऊस येतो तर थोडासा आपल्याला आल्हाददायक वाटतो, आनंददायक वाटतो. मीन्स अ लाईट शॉवर मीन्स प्लेजर म्हणजे आनंद. सनशाईन म्हणजे काय, सूर्यप्रकाश. सनशाईन मीन्स हॅपीनेस म्हणजे आनंद. अर्थक्विक म्हणजे काय, भूकंप. सडन व्हायलंट डॅमेज. अर्थक्विक म्हणजे काय, एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं करून टाकतं. सगळे काही इमारती वगैरे आहेत त्या जमीनदोस्त होतात भूकंप जर मोठा असेल. आपण तो अनुभवलेला आहे किल्लारीमध्ये किंवा उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यामध्ये. तर अर्थक्विक म्हणजे काय आहे, कशाचं इंडिकेट आहे ते, अ सडन व्हायलंट डॅमेज म्हणजे सडन म्हणजे काय, लगेच. व्हायलंट डॅमेज नुकसान आहे, पण ते कसं आहे, विध्वंस कशा पद्धतीचं नुकसान. रेनबो म्हणजे काय, इंद्रधनुष्य. अनएक्सपेक्टेड जॉय. इंद्रधनुष्य आपण जर बघायचं म्हटलं तर आपण पाऊस पडतोय आणि इंद्रधनुष्य दिसतो असं होत नाही. तर कधीतरीच म्हणजे अनएक्सपेक्टेड, आपल्याला अपेक्षित नसताना अशा वेळेस आपण वी कॅन सी रेनबो अँड द कलर्स स्प्रेड थ्रू आउट द स्काय. तर रेनबो म्हणजे काय, अनएक्सपेक्टेड जॉय, अनपेक्षित आनंद. डॉन म्हणजे तो डॉन नाही, तो शाहरुख खान आणि अमिताभ बच्चनचा चित्रपट आहे डॉन, मैं हूं डॉन. हिअर DAWN. डॉन मीन्स द अर्ली पिरियड ऑफ मॉर्निंग म्हणजे सूर्योदयाच्या अगोदरचा जो काही कालावधी असतो, ज्याला आपण पहाट असं म्हणतो. पहाट झाली किंवा तांबडं फुटलं असं ग्रामीण भाषेत म्हणतो. सो डॉन द बिगिनिंग ऑफ समथिंग. डॉन म्हणजे काय, कशाची तरी सुरुवात. डस्क मीन्स इव्हनिंग म्हणजे दिवसात शेवट होत असतो आणि रात्रीची सुरुवात होणार असते. हा जो काही दरम्यानचा कालावधी आहे, सूर्य मावळलेला असतो परंतु थोडासा अंधुक प्रकाश असतो, पूर्ण अंधारी झालेला नसतो आणि पूर्ण दिवसही नसतो. तर हा जो संधी काळ आहे, संधी म्हणजे दिवस आणि रात्री या दोघांची जिथं संधी होती, तर हा जो काळ आहे त्याला आपण संधी काळ किंवा इव्हनिंग टाइम म्हणतो. डस्क ऑलमोस्ट द एंड ऑफ समथिंग. तर दिवसाचा शेवट म्हणजेच काय, एखादी गोष्ट आता संपली अशा पद्धती. पिकॉक प्लीजंट फिलिंग. पिकॉक म्हणजे मोर. मोराचे पंख जसे रंगीबेरंगी असतात आणि तो आनंदामध्ये पावसामध्ये नृत्य करतो, आपला फुलोरा पसरून. दॅट इज द इंडिकेशन ऑफ प्लीजर फिलिंग म्हणजे आनंदाची भावना व्यक्त करणं. फ्लड म्हणजे काय, पूर ज्याला म्हणूया आपण, बिकॉज ऑफ द हेवी रेन. अ लॉट ऑफ डिफिकल्टीज डॅमेजेस म्हणजे खूप मोठ्या अडचणी किंवा नुकसान. तर दोज आर द थिंग्स विच वी रिलेट विथ द नेचर of our emotions. The next activity is activity number 7. This poem is an example of personification. Personification. What do you mean by personification? Personification म्हणजे चेतना गुणोक्ती अलंकार. Figure of speech. Figure of speech म्हणजे काय, अलंकार, शब्दालंकार. मराठीमध्ये फिगर ऑफ स्पीचला शब्दालंकार असं म्हटलं जातं. आणि मराठीमध्ये जो चेतना गुणोक्ती हा जो शब्दालंकार आहे तर त्यालाच इंग्रजीमध्ये personification असं म्हटलं जातं. Why the poet uses the figures of speech in a poem as a poetic devices, like we all like to more beautiful than we are. आपल्या सर्वांनाच आपण आहोत त्याच्यापेक्षा जास्त सुंदर दिसाल असं वाटत असतं, मग तुम्ही मुलगा असाल किंवा मुलगी असाल. आणि यासाठी आपण काय करत असतो, आपली केश रचना असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची सौंदर्य साधनं असतील किंवा जी आभूषण अलंकार असतील किंवा व्यवस्थितपणे कपडे असतील, डिझाईनचे कपडे असतील, तर हे आपण परिधान करत असतो. वी ट्राय टू मेक मोर अट्रॅक्टिव्ह, मोर ब्युटिफुल. आणि याच्यातून आपण काय करत असतो, खूप सुंदर आणि खूप आकर्षक असावं यासाठी आपण या आभूषणांचा किंवा सौंदर्य प्रसाधनांचा उपयोग करत असतो. लाईक द सेम वे
the poet uses the poetic devices or the figure of speech or the rhyming pattern in a poem to make that poem more attractive, more beautiful in the sense of literary. Or the poet uses the poetic devices to make that poem very attractive or to increase the aesthetic value of that poem. तर कवी सुद्धा कवितेचं भाषात्मक साहित्यात्मक सौंदर्य वाढवण्यासाठी या ठिकाणी शब्दालंकार असतील किंवा रायमिंग पॅटर्न असतील अशा पद्धतीचे पोएटिक डिव्हाइसेसचा उपयोग करत असतो. सो इन दिस पर्टिक्युलर पोएम देर इज अ पर्सॉनिफिकेशन. Personification is the name of a figure of speech, and the poetess used this figure of speech in the poem. When we refer to inanimate object means non-living things or particularly non-human thing. निर्जीव वस्तू किंवा ज्याला काय म्हणूया अमानवीय वस्तू, मानव जात सोडून इतर जे काही बाबी आहेत, इतर जे प्राणी आहेत यांना ज्यावेळेस मानवाप्रमाणे गृहीत धरलं जातं किंवा निर्जीव वस्तूंना ज्यावेळेस सजीव वस्तूप्रमाणे गृहीत धरलं. When we refer to inanimate objects, ideas, emotions as living things, as a human being, it is an example of personification. ज्यावेळेस निर्जीव वस्तू असतील किंवा कल्पना आपल्या असतील किंवा आपल्या भावना असतील यांना ज्यावेळेस सजीवाप्रमाणे ट्रीट केलं जातं किंवा सजीवाप्रमाणे त्यांचे गुणधर्म या ठिकाणी गृहीत धरले जातात, तर या रचनेला अशा शब्दांना या ठिकाणी पर्सॉनिफिकेशन किंवा चेतना गुणोक्ती अलंकार असं म्हटलं जातं. हिअर होप इज पोर्ट्रेड ॲज अ लिटल वर्ड. पोर्ट्रेड म्हणजे चित्रित करणं. इन दिस पर्टिक्युलर पोएम द पोएटेस पोर्ट्रेड होप ॲज अ स्मॉल वर्ड. या कवितेमध्ये कवयित्रीने आशा जी आहे किंवा होप जी आहे ही जी भावना आहे तर याला लहान पक्षाप्रमाणे ट्रीट केलेलं. डिस्क्राईब इट इन युअर ओन वर्ड्स, फाइंड अदर एक्झाम्पल्स ऑफ पर्सॉनिफिकेशन. तर या कवितेमध्ये कसं डिस्क्राईब केलेलं आहे? होप इन दिस पोएम इज डिस्क्राईब ॲज अ लिटल लिटल बर्ड सिटिंग इन आवर सोल. तर या कवितेमध्ये हा जो छोटासा पक्षी आहे, द होप इज अ लिटल बर्ड अँड हू सिट्स इन आवर सोल, जो आपल्या आत्म्यामध्ये विराजमान आहे किंवा आपल्या हृदयामध्ये विराजमान किंवा स्थानापन्न आहे असं म्हणूया आपण. हिअर होप इज अ नॉन लिव्हिंग थिंग. आता होप ही काय आहे? आशा म्हणजे काय आहे? वास्तवामध्ये ही एक भावना आहे, फिलिंग्ज आहे किंवा एक्सपिरियन्स आहे किंवा इमोशन्स आहे चला म्हणूया आपण. पण याला कसं ट्रीट केलेलं आहे? ॲज अ लिव्हिंग थिंग. होप इज अ नॉन लिव्हिंग थिंग बट इन दिस पोएम द पोएटेस यूज ट्रीट लाईक अ स्मॉल बर्ड लाईक अ लिव्हिंग थिंग. एका छोट्या पक्षाप्रमाणे सजीव वस्तूप्रमाणे कवयित्रीने या कवितेमध्ये याचा म्हणजे उल्लेख केलेला आहे. बट इट इज डिस्क्राईब ॲज अ लिव्हिंग थिंग. बर्ड होप ही नॉन लिव्हिंग थिंग आहे म्हणजे निर्जीव बाब आहे, कारण हा एक म्हणजे भावना आहे. परंतु या कवितेमध्ये याला सजीवाप्रमाणे ट्रीट केलेलं आहे, लाईक अ बर्ड. होप इज रिप्रेझेंटेड हिअर ॲज अ लिव्हिंग थिंग, सो इट इज द एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन. या कवितेमध्ये होप ही एका सजीव बाबीप्रमाणे उल्लेखलेली आहे किंवा तिचा वापर केलेला आहे, म्हणून याला किंवा या कवितेमध्ये पर्सॉनिफिकेशन किंवा चेतना गुणोक्ती अलंकार आहे असं आपण म्हणू शकतो. दुसरं उदाहरण काय आहे याच्याशिवाय? ट्रीज वेअर शिवरिंग विथ फिअर वेन दे सॉ द वूड कटर. आता ही एक ओळ आहे. ट्रीज वेअर शिवरिंग, शिवरिंग म्हणजे थरथर काप. ट्रीज वेअर शिवरिंग विथ फिअर वेन दे सॉ द वूड कटर म्हणजे ज्यावेळेस वृक्षांनी म्हणजे वृक्ष तोडणारे लाकूड तोडे पाहिले. वुडकटर म्हणजे काय? लाकड तोडणारे, वृक्ष तोडणारे. तर ज्यावेळेस वृक्षांनी या लाकूड तोड्यांना पाहिलं तर त्यावेळेस ते भीतीनं थरथर कापत होते. आता थरथर कापणे हे कोण कापतं किंवा भीती कोणाला होते? तर सजीवांना होते आणि ते भीतीनं थरथर कापत. परंतु जरी वृक्ष हा सजीव असला तरी वृक्ष हा व्यक्तीप्रमाणे किंवा ह्युमन बिईंग प्रमाणे या ठिकाणी भीती होणं किंवा थरथर कापणं किंवा टू एक्सप्रेस द इमोशन, दिस इज नॉट पॉसिबल. For that reason, in this line, there is also an figure of speech personification. Trees are given the human quality of shivering with fear. तर या ठिकाणी वृक्षांना कोणते गुण दिलेला आहे? मानवी गुण दिलेला आहे. कोणता? शिवरिंग विथ फिअर. सो when we treat a non-living thing or the non-human thing as a human being or living thing,
नॉन लिव्हिंग थिंग ॲज अ लिव्हिंग थिंग, निर्जीव वस्तूंना सजीवाप्रमाणे किंवा अमानवीय वस्तूंना मानवाप्रमाणे किंवा मानवाला जशी अनुभव गुण वगैरे आहेत अशा पद्धतीने ज्यावेळेस कम्पेअर केलं जातं किंवा त्याची तुलना केली जाते किंवा त्याचं वर्णन केलं जातं त्यावेळेस त्या ओळीमध्ये त्या कवितेमध्ये हे चेतना गुणोक्ती अलंकार आहे असं आपण म्हणू शकतो. द लास्ट सेक्शन ऑफ दिस व्हिडिओ इज अप्रिसिएशन ऑफ दिस पोएम. तर हा जो अप्रिसिएशन ऑफ पोएम हा जो घटक आहे तर हा तुमच्यासाठी 9वीला प्रथम सत्र असेल, द्वितीय सत्र असेल, 10वीची प्रथम सत्र असेल, तसंच पुढच्या वर्षी ज्यावेळेस तुम्ही 10वीला जाल तर 10वीची जी SSC एक्झाम ज्याला आपण बोर्डाची परीक्षा असं म्हणतो तर या बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुद्धा हा अप्रिसिएशन ऑफ पोएम हा कवितेवर आधारित असणारा जो प्रश्न आहे तो 5 गुणांसाठी या ठिकाणी दिलेला असतो. याच्यामध्ये काय दिलेलं असतं तुम्हाला संपूर्ण कविता दिलेली असते. जसं की आता तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 15वर ही कविता आहे तर ही संपूर्ण कविता त्याचं टायटल आणि त्या कवितेच्या खाली त्या कवीचं किंवा कवयित्रीचं नाव या ठिकाणी दिलेलं असतं. आता तुम्ही जर तुमच्या पुस्तकामध्ये पान क्रमांक 15वर हे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी जे टायटल आहे ते होप इज द थिंग विथ फिदर, संपूर्ण कविता, आणि त्या कवितेच्या खाली काय दिलेलं आहे त्या कवयित्रीचं नाव किंवा ही कविता कोणी लिहिली त्याचं नाव दिलेलं. तर हा प्रश्न 5 गुणांसाठी असतो आणि याच्यासाठी काही मुद्दे असतात. त्या मुद्द्याच्या आधारे आपल्याला हा प्रश्न सोडवावा लागतो. तर पहिला मुद्दा काय आहे किंवा पहिला पॉईंट काय आहे तर टायटल. जर तुम्ही व्यवस्थितपणे टायटल लिहिलं तर या ठिकाणी तुम्हाला अर्धा गुण मिळणार आहे. आणि हे टायटल कुठं असणार आहे तर तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्येच असणार आहे. कारण संपूर्ण कविता त्या कवितेच्या शीर्षक आणि त्या कवीचं नाव याच्यासह प्रश्नपत्रिकेमध्ये असते आणि तुम्हाला मग त्याच्यावर राईट डाऊन द अप्रिसिएशन ऑफ दिस पोएम असं प्रश्न दिलेला असतो. आणि या प्रश्नाच्या अंतर्गत मग टायटल, नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच अँड थीम असे 5 मुद्दे असतात. तर टायटल हे काय आहे? टायटल म्हणजे काय? शीर्षक. तुम्हाला त्या कवितेचं शीर्षक लिहायचं. तर आपली ही कविता याचं शीर्षक काय आहे? होप इज द थिंग विथ फिदर्स. हे शीर्षक जर तुम्ही व्यवस्थित लिहिला तर तुम्हाला अर्धा गुण मिळाला. नेम ऑफ द पोएटेस, या ठिकाणी पोएट लिहिलं नाही, पोएट म्हणजे कवी. तर ह्या कवितेचं लिखाण ज्यांनी केलेलं आहे तर ती कोण आहे तर कवयित्री आहे. म्हणजे इथं तुम्हाला पोएटेस लिहिलेलं आहे. आणि या ठिकाणी नेम ऑफ द पोएट तर काय आहे? एमिली डिकिन्स, जे कवितेच्या खाली दिलेलं असतं. म्हणजे फक्त हे दोन्ही जे पॉइंट्स आहेत ते फक्त तुम्ही पाहून लिहायचे. मग टायटल व्यवस्थित लिहिलं अर्धा गुण, जर पोएटचं नाव लिहिलं तर अर्धा गुण, म्हणजे 1 गुण तुम्हाला मिळाला. त्याच्यानंतर आहे राईम स्कीम. आताच आपण पाहिलं मागच्या व्हिडिओमध्ये की या कवितेची राईम स्कीम कोणती आहे. तर पहिला जो स्टांजा आहे, पहिला आणि दुसरा, तर त्याची राईम स्कीम कोणती आहे? ए बी ए बी. आणि जो तिसरा स्टांजा आहे तर त्याची राईम स्कीम कोणती आहे? ए बी बी. आता जनरली कवितेच्या पहिल्या कडव्यामध्ये जो रायमिंग पॅटर्न असतो तोच उर्वरित कडव्यामध्ये सुद्धा असतो. पण रिअरली एखाद्या कवितेमध्ये तो चेंज होतो, की जसं या कवितेमध्ये चेंज झालेला. तर तुम्हाला फक्त दिलेल्या कवितेमध्ये रायमिंग पॅटर्न आहे का आणि जो असेल तर तो कसा आहे हे तुम्हाला लिहायचं. तुम्ही जर अचूक लिहिला तर ते तुम्हाला 1 गुणांसाठी आहे. जर समजा एखाद्या कवितेमध्ये रायमिंग पॅटर्न नसेल तर आपणाला मग या ठिकाणी देर इज नो रायमिंग पॅटर्न इन दिस पोएम अँड दिस पोएम इज अ फ्री वर्स, अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी लिहावं लागेल, फ्री वर्स म्हणून. पुढचा मुद्दा आहे फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच आताच तुम्हाला सांगितलं की शब्द अलंकार. तर या कवितेमध्ये कोणता शब्द अलंकार वापरलेला आहे? इन एनी पोएम देर आर मोर दॅन 1 फिगर ऑफ स्पीच युज्ड बाय द पोएट इन दॅट पर्टिक्युलर पोएम ऑर इन एनी पोएम. कुठल्याही कवितेमध्ये कवी एकापेक्षा जास्त शब्दालंकारांचा उपयोग करत असतो. तर या ठिकाणी तुम्हाला फक्त 1 शब्द अलंकार, त्याचं नाव न चुकता अचूकपणे आणि त्याचं उदाहरण तुम्हाला लिहायचं. नाव लिहिलं तर अर्धा गुण आणि जर उदाहरण लिहिलं तर अर्धा गुण, आणि नाव आणि उदाहरण दोन्ही लिहिलं तर 1 गुण. तर या कवितेमध्ये कुठलं फिगर ऑफ स्पीच आहे तर पर्सॉनिफिकेशन. व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ दिस पर्सॉनिफिकेशन? फर्स्ट 2 lines we can say, or the whole poem is an example of personification. Hope is the thing with feather that perches in the soul. This is also 1 mark. And the last point is theme or the central idea. This is for 2 marks. आता जे थीम आहे किंवा सेंट्रल आयडिया आहे तर हे 2 गुणांसाठी विचारला जाणारा मुद्दा आहे किंवा 2 गुणांसाठी हा मुद्दा असतो. तर याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये
3 ते 4 वाक्यामध्ये तुम्हाला काय करायचं असतं, त्या कवितेचा सारांश किंवा मतितार्थ या ठिकाणी तुम्हाला वी कॅन से सेंट्रल आयडिया तर तुम्हाला या ठिकाणी व्यक्त करायची असते. व्हॉट इज द सेंट्रल ऑफ द आयडिया ऑफ दिस पोएम? द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज द रोल प्लेड बाय होप इन आवर लाईफ. तर सेंट्रल आयडिया काय आहे? होप प्लेड द रोल इन आवर लाईफ. आशा जी आपल्या जीवनामध्ये रोल करते किंवा तिचा जो काही समजा पात्र निभावते. अकॉर्डिंग टू द पोएटेस, होप द लिटल बर्ड दॅट नेस्ट्स इन आवर सोल. अकॉर्डिंग टू द पोएटेस, कवित्रीच्या मध्ये हो म्हणजे जी आशा आहे, द लिटल बर्ड की ज्याला या कवितेमध्ये एका लहान पक्षाची उपमा दिलेली आहे. दॅट नेस्ट इन आवर सोल, तर ही आशा आपल्या आत्म्याच्या घरट्यामध्ये विसावते. कीप्स अस गोईंग इवन इन द मोस्ट डिफिकल्ट ऑफ टाइम्स अँड डिमांड्स नथिंग इन रिटर्न. कीप्स अस गोईंग, जी आपल्या सोबत वाटचाल करते किंवा इवन इन मोस्ट डिफिकल्ट ऑफ टाइम्स, अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आपण जात असताना सुद्धा जी आपली सोबत करते. अँड डिमांड्स नथिंग इन रिटर्न, आणि ज्या मोबदल्यामध्ये ती काहीही आपल्याकडून मागत नाही. दिस इज द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम. I hope you understand this video of English workshop as well as the appreciation of poem. मला आशा आहे की आपणाला हा घटक समजला असेल आणि अप्रिसिएशन ऑफ पोएम म्हणजे या कवितेचं रसग्रहण हे सुद्धा आपल्या लक्षात आलं असेल. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल लास्ट. If you like this video, please don't forget to share this video with your friends. Also, if you do not subscribe this channel, please subscribe this channel. आपल्या जर काही अडचणी असतील, पाठाशी संबंधित असेल किंवा आपल्या विषयाशी संबंधित असतील, तर या अडचणी आपण या व्हिडिओच्या खाली जो कमेंट बॉक्स असतो त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंटच्या स्वरूपामध्ये वी कॅन सेंड युअर डाउट्स और प्रॉब्लेम्स रिलेटेड टू दिस टॉपिक. I will try to give you the solution or I will try to solve those problems or those difficulties. आपल्या जर या विषयाशी या घटकाशी संबंधित काही अडचणी असतील, समस्या असतील, तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली जो कमेंट बॉक्स असतो त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या लिहू शकता आणि मग मी त्या तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल किंवा तो स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न करेल. थँक यू फॉर वॉचिंग अगेन. We will meet soon with another video related to our topic, our subject. Till then, take care and goodbye.